तर आपली शेतीची कामं सुरू होणार होते म्हणून मी आलो गोंद्यावरून आणि सरळ आलो मग शेतामध्ये आणि पटकन ट्रॅक्टर बोलवला कारण उद्यापासून आपल्याला रोपं लावायचे आहेत धानाचे. दिवसभर काम करून थकलो होतो म्हणून पटकन जेवण करून घेतो आणि वावरामध्ये जेवण करायची तर वेगळीच मजा असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघालो होतो शेताकडे कारण आजपासून आपल्याला रोपं लावणं सुरू करायचं आहे. शेतामध्ये तर आलो पण खूप पाऊस सुरू होता सकाळ सकाळी. आज आपल्याला हे दिसणारी सगळी खार पूर्ण खोदायची होती आणि मग या बांध्यावर लावायची होती. शेतामध्ये येऊन सगळ्यात पहिलं काम तर पाणी बघायचे असते कारण धान लावताना पाणी कमी ठेवावं लागते. भाताची शेती करताना छोट्या छोट्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं लागते. आमच्याकडे सगळीकडे भाताची शेती केली जाते म्हणून आता तेच काम सुरू होतं. घरून जेवण आणायचं होतं म्हणून मी, पज्या आणि मुन्या आम्ही तिघीजण गाडी घेऊन घरी आलो. नंतर आपले मंडळी आलेच होते सगळे काम करणारे. मग आम्ही सगळे जेवण करायला बसलो आणि या जेवणाच्या पुढे तर 5 स्टारचं जेवणही फेल आहे. मग माझं जे काम होतं म्हणजे पेंड्या फेकायचा ते सगळं चालू केलं मी आणि पटपट काम करून घेतलं. आज पुन्हा ट्रॅक्टर बोलवला कारण 2 वेळा काल फसून गेला होता म्हणून म्हटलं आज अजून पुन्हा बोलवू. आपले सगळे काम सुरू झाले होते. परा लावणारे परा लावत होते, पाटी मारणारे पाटी आणि खार खोदणारे खार खोदत होते. तेवढे तसं इजा पण लागते. आता शेतकऱ्याचं जीवन आहे म्हटल्यावर काही ना काही होतेच. आम्ही दिवसाचा दुसरा जेवण शेतामध्येच केला आणि मग निवांत बसून राहिलो. शेतामध्ये असं बसल्यावर एकदम वेगळाच सुख भेटते. मग जेवढं काही काम होतं ते सगळे कंप्लीट करून आम्ही निघतो घराकडे. तुम्ही तोपर्यंत फॉलो करून ठेवा. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.